नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं वेगळं काहीतरी ट्राय करायला चालू करतोय. आपण प्रोग्राम सॉल्व्ह करतोय. आपण एसक्यूएलचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करायला चालू करणार आहेत. तर इनिशियली मी हे सिक्वल पासून चालू करतोय. लेटर वी विल बी सीइंग पायथन ॲज वेल अँड अदर थिंग्स ॲज वेल. DSA वगैरे पण आपण सॉल्व्ह करूया. तर मित्रांनो, तुमचे 2 मिनिट घेऊन मी सांगतो सगळ्यात पहिले हे का चालू करतोय आपण, आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रेट अवे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया विच विल बी अ सिक्वल प्रॉब्लेम. तर मित्रांनो, मी अ, खूप छोट्या छोट्या कंपनीमध्ये देखील काम केलेलं आहे. मोठ्या क्लायंटसाठी काम केलेलं आहे, पण छोट्या कंपनीमधून केलेलं आहे. मग ज्या वेळेला आपण छोट्या कंपनीमध्ये स्टार्टअप्समध्ये काम करतो त्यावेळेला तुमच्या ऑफिसमध्ये खूप सारे इंटर्न्स येतात किंवा फ्रेशली ग्रॅज्युएटेड पोरं येतात किंवा 1, 2, 3 वर्षाचे एक्सपिरियन्स असणारे लोक येतात किंवा ज्यांना स्विच करायचं असतं ती लोक येतात. पण ती ज्या वेळेला लोक येतात, एक तर त्यांना काही माहीत नसतं, म्हणजे एसक्यूएल काय आहे माहीत नसतं. तितकंच माहीत असतं जितकं कॉलेजेसमध्ये शिकवलेले असतात. आणि काही असेही असतात ज्याने स्वतः एफर्ट्स टाकलेले असतात. काही जण कोर्स करून घेऊन आलेले असतात, 5,000 10,000 पे करून कोर्स करून आलेले असतात, सिक्वल शिकून आलेले असतात. माझे बरेच असे आता मित्र झालेले आहेत ती लोक जे कोर्स करून आले होते. हैदराबादला, बेंगलोरला ओरॅकल, सिक्वल सर्व्हर, माय सिक्वल असे कोर्सेस घेतले जातात जिथे एसक्यूएल शिकवलं जातं. तसे कोर्स करून येतात. पण त्यांच्यामध्ये मला एक फ्रिक्वेंटली जाणवणारी गोष्ट, आणि त्याच्यामुळे हे जी सिरीज चालू करतोय त्याचं कारण म्हणजे जे लॉजिक असतं. एसक्यूएल शिकवतात, त्यांचे ठराविक दिलेले पॅटर्न्स असतात, ते समजून घेतात. सगळ्यांना वाटतं की एसक्यूएल झालं. बट ज्या वेळेला तुम्ही रिअल इंडस्ट्रीमध्ये येता ना, मग तुम्हाला कळतं की रिअल एलिफंट इन अ रूम, राईट? की काय प्रकार आहे, काय क्वेरीज लिहावे लागतात. म्हणजे एक छोटासा अनुभव शेअर करतो. मी DBA बॅकग्राऊंडमधून येत होतो. DBA बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला इतकं जास्त प्रमाणात सिक्वल नाही लिहावं लागत, एसक्यूएल नाही लिहावं लागत. पण ज्या वेळेला डेटा वेअरहाऊस डेव्हलपर झालो, ETL डेव्हलपर झालो, यू विल नॉट बिलीव्ह, मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली मोठी स्क्रिप्ट बघितली जी की होती 5,000 लाईनची. एसक्यूएल स्क्रिप्ट 5,000 लाईनची. छोट्या छोट्याच गोष्टी बनवून झाली होती, पण ते बघताना भीती वाटत होतं. माहीत नव्हतं की एसक्यूएल कसं असतं. सो मी ह्या प्रॉब्लेममधून आलोय. मला पण लॉजिक बनवता येत नव्हतं, मला पण एसक्यूएल इतकं समजत नव्हतं. आणि मी गेल्या 4 वर्षामध्ये ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न केला, अजून देखील करतोय. मला जरी प्रॉब्लेम आले असेल किंवा माझ्याबरोबर आता जे माझे कलिग्स आहेत त्यांना पण एकेकाळी ती प्रॉब्लेम होती. अजून काही पोरं आहेत ज्यांना ती अजून प्रॉब्लेम आहे. तर मला म्हणतात, "आकाश हे कसं करायचं? आकाश तू क्लासेस घे ह्याच्याबद्दल," असं वगैरे म्हणतात. त्यावेळेला वाटतं की दिस इज जेन्युइन प्रॉब्लेम. मग मी असा विचार करतो की आपण एक इंटरव्ह्यू सीरीज किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर सीरीज किंवा लीड कोड प्रॉब्लेम्स, डेटा ल्युमर म्हणून आहे त्याचे प्रॉब्लेम्स किंवा स्कॅटा स्क्रॅच म्हणून आहे त्याचे प्रॉब्लेम्स, आपण एक व्हिडिओ सिरीज चालू करूया ज्याच्यामध्ये वी विल ॲड्रेस दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स. आपण सोबत लॉजिक बनवायचा प्रयत्न करूया की कसं समजून कसं घ्यायचं, एखाद्या प्रॉब्लेमला अप्रोच कसं करायचं आणि तो सॉल्व्ह कसं करायचं. सो दिस इज द मेन मोटो ऑफ दिस व्हिडिओ सिरीज. सर लेट स्टार्ट. सो आपण आता माझी स्क्रीन तुम्हाला दिसतच असेल. आपल्या स्क्रीनवरती एक वेबसाईट ओपन आहे लीड कोड नावाची. जर ही वेबसाईट तुम्ही ऐकला असाल तर दॅट्स वेल अँड गुड. जर ऐकलं नसाल तर ह्या वेबसाईटवरती जे क्वेश्चन्स असतात, जे मोठ्या कंपनी किंवा छोट्या कंपनी क्वेश्चन्स विचारतात, ते सगळे क्वेश्चन्स इथे लिस्ट डाऊन केलेले आहेत. जेणेकरून आपण तिकडे जाऊन ते क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू, आपल्या लॉजिकमध्ये भर पाडू. बिकॉज इट्स ऑल अबाउट लॉजिक. सिंटॅक्स काय कोणी शिकवतं, तुम्ही गुगल जरी केला तरी ते सिंटॅक्स मिळून जाईल, राईट? पण लॉजिक समजणं, पॅटर्न समजणं इज इम्पॉर्टंट. सो ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये जे सगळे पुढचे व्हिडिओज येतील दॅट विल बी ऑल अबाउट दॅट. सो आपण आता डेटाबेस बद्दल बोलणार आहे. तर सगळ्यात पहिला तुम्हाला जायचं आहे लीड कोडवरती, LEETCODE.com. ह्या वेबसाईटवर जायचं आहे. ह्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला इकडे लीड कोडचा लोगो दिसेल, त्याच्यानंतर ना एक्सप्लोर दिसेल, प्रॉब्लेम्स दिसेल. प्रॉब्लेम्सवरती क्लिक करायचं आहे. प्रॉब्लेम्सवरती क्लिक केला की तुम्हाला हा पेज दिसेल. ओके. तर ह्या पेजवरती तुम्ही ऑल टॉपिक्स आहे, अल्गोरिदम आहे, डेटाबेस आहे, शेल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला स्पेसिफिकली आता कशावरती काम करायचं, डेटाबेस रिलेटेड गोष्टींवरती काम करायचं. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे बेसिकली, आपलं फर्स्ट प्रॉब्लेम, राईट? तर डेटाबेसवरती ज्या वेळेला तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स दिसतील. यातले काही प्रॉब्लेम्स आहेत जे मी खूप आधी सॉल्व्ह केले असावे. आता लॉग इन केल्यावर माझ्या हे देखील लक्षात आलं, आणि खूप सारे असे प्रॉब्लेम आहेत जे मी कधी पाहिलेही नाहीत. तुम्ही आणि मी एकदम सॉल्व्ह करणार आहोत, राईट? म्हणजे ज्या वेळेला मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल त्याच वेळेला मी सॉल्व्ह करेन. तर लेट स्टार्ट विथ बेसिक. तुम्हाला फिल्टरही करू शकता.
डिफिकल्टी लेवलनुसार फिल्टरमध्ये स्टेटस इज टू डू सॉल्व हे असं करू शकता, डिफिकल्टी सेट करू शकता. तर डिफिकल्टी मी इझीने सिलेक्ट करतोय. ओके, तर त्याने डिफिकल्टी इझी केलेली आहे. ओके, आता सगळ्यात पहिला मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. 175 कंबाईन टू टेबल्स. आता दोन टेबल कंबाईन करायचे आहेत. मग ज्यांना एसक्यूएल कळत असेल किंवा ज्यांना एसक्यूएल माहित आहे त्यांना माहित आहे, अरे इधर तो जॉईन यूज करणार, राईट. तर तर हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे तो जॉईनचा आहे. आता जर तुम्ही इकडे बघाल तर कंपनीज आस्क इट रिक्वायर्स अ प्रीमियम टॅग, राईट. बट यू कॅन कन्सिडर रिस्पेक्ट टू दी एक्सपिरियन्स आणि जे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत किंवा मी जे गुगलवरती सर्च केलेलं आहे. सो दिस इज द क्लासिक एक्झाम्पल. तुम्हाला विचारला जातो, जर तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही सिक्वलमध्ये एंटर करत असाल तर जॉईन कसं करायचं. ओके, हा सिम्पल क्वेश्चन आहे. हा मोस्टली सर्व्हिस बेस कंपनीमध्ये जास्त विचारला जातो. सर्व्हिस बेस म्हणजे विप्रो, TCS, इन्फोसिस ह्या सगळ्या कंपनीजमध्ये विचारला जातो. काही रोलसाठी हा प्रश्न विचारला जातो, डेटा ॲनालिसिससाठी विचारला जातो, डेटा ॲनालिटिक्समध्ये विचारला जातो, पॉवर BI डेव्हलपरांना हा प्रश्न विचारला जातो की दोन टेबल तुम्ही कसे जॉईन करणार. तो लेट्स गो टू अ प्रॉब्लेम नाव. तर तुम्ही कुठलाही डेटाबेस चूज करू शकता. बाय द वे आय एम बायस विथ दिस, म्हणजे मला MySQL सोडून बाकीचे डेटाबेस बरे वाटतात. आय डोंट नो वाय, बिकॉज मी बहुधा ह्या 3 डेटाबेसेसवरती जास्त काम केलं, त्याच्यामुळे मला ते आवडतात आणि MySQL वरती तितकं केलेलं नाही आहे. तर मी MySQL सिलेक्ट करतो. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही सिलेक्ट करू शकता. तर सगळ्यात पहिला व्हॉट आय डू इज जस्ट रीड अ क्वेश्चन फर्स्ट, कारण क्वेश्चन समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडे 2 टेबल आहेत असं दिसतंय मला इकडे. कंबाईन 2 टेबल, अर्थातच 2 असणार, 3 नसणार आहेत. 2 टेबल लिहिलेलं आहे. पर्सन आणि ॲड्रेस. पर्सन ID इज अ प्रायमरी की. ओके, प्रायमरी की ज्यांना माहीत आहे दॅट इज गुड. ज्यांना माहीत नाही, प्रायमरी की म्हणजे अशी एक गोष्ट ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी युनिक असतील. फॉर एक्झाम्पल तुमचा फोन नंबर हा कायम युनिक असतो, तो डुप्लिकेट असण्याचा संबंधच येत नाही, राईट. तसं देन फॉर दिस टेबल कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट IDs ऑफ सेम पर्सन अँड देअर फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. म्हणजे काय, ह्या टेबलमध्ये 3च कॉलम आहेत. सगळ्यात पहिला काय करायचं माहिती आहे का, सगळ्यात पहिला टेबलमध्ये डेटा काय आहे ते बघायचं. ओके, मग डेटा काय आहे ते बघण्यासाठी आपण काय करू शकतो, सिलेक्ट लिहू शकतो. आता पण ह्या टेबलसाठी सिलेक्ट लिहायची गरज नाही आहे. का गरज नाही आहे मी तुम्हाला सांगतो. इथे आपल्याला दिलेलं आहे इनपुटमध्ये काय आहे आणि आउटपुटमध्ये काय आहे. तर आपल्याकडे काय पर्सन आहे, लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे. ओके, आणि आपल्याला त्याची रिस्पेक्टिव्ह डेटा आणायच्या विच इज सिटी आणि स्टेट. ह्या 2 गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत. ओके, मग आता जर मी मॅन्युअली बघायला गेलो तर काय येणार आहे, माझ्याकडे नेम आणायचं आहे, मला फर्स्ट नेम आणायचं आहे, त्याच्यानंतर लास्ट नेम आणायचं आहे, सिटी आणायची आहे आणि स्टेट आणायचं आहे, राईट. ह्या 4 गोष्टी आणायच्या आहेत, मला सिलेक्ट करायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये गोष्ट काय, हे 2 जे कॉलम आहेत ते कशातून येत आहेत, म्हणजे पर्सन टेबल मधून येत आहेत. तर सगळ्यात पहिला ते सिलेक्ट करूया आपण. सिलेक्ट फर्स्ट नेम, लास्ट नेम. ओके, कशातून सिलेक्ट करायचं आहे बाबा, फ्रॉम पर्सन. आणि मी ह्याला म्हणतो पी का देतो, ह्याला ॲलियास म्हणतात. ह्याला एक नाव दिलं म्हणजे टोकन नाव. ओके, म्हणजे माझं नाव आकाश आहे, मला घरात काही म्हणू शकतात, राईट, बाळा वगैरे काय तर असं म्हणू शकतात. तसंच ह्याला मी एक ॲलियास दिलं पी. मग ह्याला लिहितो मी पी डॉट फर्स्ट नेम, पी डॉट लास्ट नेम. ओके, झालं. आता दुसरी गोष्ट मला काय करायची आहे, मला आणायचं आहे ॲड्रेस टेबलमधून डेटा. ओके, मग मी जॉईन लिहितो, जॉईन ॲड्रेस. आता जॉईन काय करतं, जर ज्या वेळेला आपल्याला एक किंवा दोन पेक्षा जास्त टेबल एकत्र आणायचे असतील, असे मर्ज करायचे असतील, ओके, त्यावेळेला मी काय वापरतो, जॉईन वापरतो. एडी देतो त्याला ॲलियास, आणि कशावरती जॉईन करणार, राईट, ते लिहायचं असतं. मग मी काय करतो, पी डॉट, आता माझी ह्याच्यात प्रायमरी की काय इथे लिहिलंय बघा, पर्सन आय डी लिहिलंय. त्याच्यानंतर दुसऱ्यात काय लिहिलेलं आहे, दुसऱ्यात ॲड्रेसमध्ये पण माझ्याकडे पर्सन ID आहे.
मग मी काय करणार, इक्वल टू ed डॉट पर्सन आय डी असं लिहिणार. हे इतकं झालं. आता माझं सिटी कशातून येतं, ह्या टेबलमधून येत आहे. मग मी काय लिहितो, ed डॉट सिटी ed डॉट स्टेट. ओके, हे एवढं लिहिलेलं आहे. झालं, बरोबर आहे. आता मी रन करतोय. रॉंग आन्सर. काय चुकलं, आपण तर सगळं आणलंय. अरे काय झालेलं आहे, बॉब म्हणजे काय, एक व्हॅल्यू आलेली आहे, आपल्या खालची व्हॅल्यू आलेली आहे, पण वरची व्हॅल्यू जी ही व्हॅल्यू आहे एलन वँग नल नल जी आहे ती मिसिंग आहे. त्याचं मिसिंग असण्याचं कारण काय असेल बरं, तर जॉईन्स पण मध्ये पण खूप टाईप आहेत. तर ह्यातला करेक्ट जॉईन वापरायचा आहे तो म्हणजे लेफ्ट जॉईन. आता लेफ्ट का बरं, माझं असं म्हणणं आहे की बाबा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मधलं सगळी व्हॅल्यू घे. ओके, आणि सिटी आणि स्टेट मध्ये जर व्हॅल्यू नसेल तर नल दिलास तर चालतंय, मला असं सांगायचं आहे मला. तर त्यामुळे मी तसं लिहितोय, ते लेफ्ट जॉईन घेतोय आणि हे रन करतो. होला, झालं रन, ऍक्सेप्ट झालं व्हॅल्यूज, एक्सपेक्टेड आउटपुट आणि आपलं आउटपुट मॅच झालं. तर आता ह्याला आपण सबमिट करूया. झालं सबमिट. आता ह्याच्या सगळ्या गोष्टी देतात की किती वेळ लागला, काय वेळ लागला, ह्या सगळ्या डिटेल्स इथं आहेत आपल्याकडे आता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो, आणि असंच करत राहणार आहोत आपण. तर ज्यांना हे प्रॉब्लेम समजलाय किंवा ज्यांना हे सिक्वल माहीत आहे त्यांच्यासाठी दॅट इज वेल अँड गुड, बट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ह्यातनं पुढचा हा पार्ट असणार आहे. तर मी माझं एक्सेल ओपन करतोय. तर हा डेटा आपण आता एक्सेलमध्ये घेतलेला आहे. आता आपण बघणार आहोत की त्याच्या बॅकएंडला नक्की झालं तरी काय. ओके, तर आपण काय केलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा की जॉईन लावला होता, आणि तो कोणता जॉईन लावला होता, इनर जॉईन लावला होता. मग ज्या वेळेला मी इनर जॉईन लावला त्यावेळेला काय झालं, याने सगळ्यात पहिला सिमिलॅरिटीज बघितली, कुठला डेटा आहे आणि कुठला डेटा नाही आहे. तर त्याने सगळ्यात पहिला काय बघितलं, पर्सन वन पर्सन आय डी मध्ये आहे का. तर पर्सन आय डी मध्ये तो नव्हता, म्हणजे त्याने ह्याला एलिमिनेट केलं, हा नको आहे असं केलं. ओके, नॉट टू फुल. ओके, त्याच्यानंतरनं ह्याने 2 नंबरची आय डी चेक केली, 2 नंबरची आय डी ह्याला याच्यामध्ये मिळाली. मग त्याने काय केलं, ही जी इन्फॉर्मेशन आहे, आता आपण काय काय घेतलं होतं, फर्स्ट नेम घेतलं होतं, लास्ट नेम घेतलं होतं. ओके, आणि त्याच्यानंतर सिटी घेतली होती, स्टेट घेतलं होतं. तर सगळ्यात पहिला त्याने हे डिटेल्स आपल्याला दिले. तुम्ही बघितलं असाल, तुमच्या लक्षात असेल तर हे डिटेल्स आपल्याला सगळ्यात पहिला आले होते. मग त्याच्यानंतर हा रिझल्ट कशाला आला, इनर जॉईनला, कारण एकच डेटा मॅच झाला. मग आपली रिक्वायरमेंट काय होती की मला सगळे माणसं पाहिजेत, त्यांची स्टेट आणि सिटी आणि स्टेट असू देत किंवा नसू देत, तर ती रिक्वायरमेंट होती. मग त्याच्यावरती आपण काय केलं, आपण लेफ्ट जॉईन लावला. ज्या वेळेला मी लेफ्ट जॉईन लावला तर ऑटोमॅटिकली इकडे काय येणार आहे, नल येणार आहे, कारण लेफ्ट माझ्या राईट साईडच्या टेबलमध्ये काहीच डेटा नसणार आहे, माझ्या फक्त लेफ्ट साईडच्या टेबलमध्येच डेटा असणार आहे, राईट. सो मग इकडे काय आलं, माझं 1 मधला सगळा डेटा घेतला त्याने. ओके, म्हणजे काय, ह्या टेबल मधला सगळा डेटा घ्यायचाच आहे त्याला, हे रोज 2 दाखवणारच ते, असं होतं. पण आता ह्याचा डेटा नाहीये, म्हणून काय दाखवणार तिथं, नल नल. तर ह्यामुळे आपल्याला तो डेटा असा मिळाला. सो दिस इज हाऊ यू हॅव टू थिंक, की मला सगळ्यात पहिला काय आणायचं, मला लेफ्ट साईडचा डेटा सगळा पाहिजे, म्हणजे एका टेबलमधला डेटा सगळा पाहिजे. मग मी काय वापरणार, लेफ्ट जॉईन किंवा राईट जॉईन वापरणार. अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न आपण सक्सेसफुली सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला हे समजलं असेल की आपण हे का का वापरलं, कसं वापरलं, जर तुम्हाला समजलं असेल तर मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो सेव्ह कराल, जेणेकरून तुम्हाला पुढे पण लागलं तर तुम्ही यू कॅन रिव्हिजिट. त्याच्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल, कॉन्टेंट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळपासच्या मित्रांसोबत, तुमच्या कलिगसोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही समजू देत की अशा पद्धतीने आपण सिक्वलचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आणि आपण एक सिरीज देखील घेऊन येतो, राईट. सो थँक यू फॉर दिस टाइम.
गुड बाय.